तर काय प्रकार घडलाय? का नाही हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. कोणी आत पॅक केली आणि त्यांनी लगेच गेअर टाकले की 140ची स्पीडनं गाडी पळवून नेली मला. तिथं बुकी घातली पुन्हा काय झालं? त्वरेच्याला ती म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो. ती ड्रायव्हर म्हणला याला जामखेड बसतं न्यायचं तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मारून टाकायचं म्हणजे. किती वाजता घडला प्रकार? 6:15 7:30च्या मध्ये. कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअर मध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला. जेवण केलंय का? हा जेवण केलेलं होतं काय नाही. मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो. कारण की सगळ्यांना नाराज करतात ना, सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो. त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला. किती जण होते? काय प्रकार 5 जण घडला? 5. नेमका प्रकार काय होता म्हणजे काही कशासाठी? सध्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही. त्यांची आमची दुश्मनी नाही. फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो. फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं. त्यांनी मारायचंच म्हणायचे याला खलासच करायचं. कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबानंच नेलं मला. पॅक करून कशा पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 2 बाउन्सर ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय, काय विषय? आता ते महाग थांबलेले ते काय करणार? फोटो द्यायला लागलो म्हणल्यावर ते काय करणार? तर गाडीचं गेअर टाकले की 140 पण पळणार. ती तर काय पळणार आहेत का थोडी मागं? काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाची एकच मागणं आहे की ते पकडून कठोरची कठोर कारवाई. गाडी हुडकूनच आणावी त्यांनी. त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे. कारण की 15 दिवसात 2दा होतो. कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची. 250 रुपयात टाट विकतो म्हणून भरपूर हे करायला लागलेत आम्हाला. म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणायला लागलेत. असे त्यांचा हिशेबच असतो झालेला आम्हाला. ठीक आहे. गाडीमध्ये येताना त्या 5 व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का? नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की याला मारून टाकायचं. ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो. 5 युक्ती होती ती. तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय, इंस्टाग्रामचे 400 फॉलोअर झालेत आणि अशी घटना घडते, काय बघताय या सगळ्या घटनेकडे? आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार अख्खा महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला. सगळेजण सपोर्ट देतात आज. पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा. काय जाणारे बी भरपूर आहेत. असं धमकी देणं वेगळं झालं. फोनवर धमकी देते ते थोडं झालं. म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारायच्या हिशोबानं 5 किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही. असं मारायच्या हिशोबानं उचलून नेलंय ना मला. अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणचा हिशोब आता? दरवाजामध्ये नाही अडकून? दरवाजामध्ये अडकून नेले. काही वन आहेत की माझ्या हाताला की हात उचलत नाही. पायाला घासले.